हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण झणझणीत कोळंबी रस्स्याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोळंबी रस्सा करण्यासाठी इथे मी फ्रेश कोळंबी घेतलेली आहे। ती आधी आपण स्वच्छ करून घेऊया अशा प्रकारे। त्यानंतर आपण तिला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून मॅरिनेट करायला ठेवून देऊया। कोळंबी आपली मॅरिनेट होते तोपर्यंत आपण त्याचा रश्श्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। मसाल्यासाठी इथे मी कढईमध्ये पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्यात तेल घालून आपण गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊया। आपलं खोबरं परतून झालेलं आहे। आता आपण 1 वाटी कांदा सुद्धा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेल घालून परतून घ्यायचा आहे। आता हे सगळं मिश्रण मिक्सर मध्ये लसूण घालून बारीक करून घ्यायचा। मसाला आपला तयार झालेला आहे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालूया आणि त्याच्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते 2 मिनिटं परतून घेऊया। मसाला आपला छान परतलेला आहे। त्यामध्ये आपण आता 2 ते 3 चमचा कांदा लसूण मसाला घालूया। हे सुद्धा आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये जी आपण मॅरिनेट करायला ठेवली ती कोळंबी घालूया। मिनिटभर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, कारण की ऑलरेडी आपण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं आहे। व्यवस्थित परतून झाले। आता आपण त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी घालायचं। आता हा रस्सा आपण 10 ते 15 मिनिटं चांगला शिजून देऊया। मस्त असा आपला कोळंबी रस्सा तयार आहे। वरून मस्त कोथिंबीर गार्निश करूया आणि सर्व करूया। हा रस्सा तुम्ही चपाती, भात, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी कशाबरोबरही सर्व करू शकता। अगदी टेस्टी लागतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।